आज मी ना तुम्हाला ना मेथी पिठलं कसं बनवायचं ह्याची रेसिपी आज मी दाखवणार आहे। त्यासाठी बघा मेथी घेतल्या 1 वाटी आणि मेथी चांगली स्वच्छ धुवून घेतल्या आणि 1 वाटी बेसन पीठ घेतले। आता बेसन पीठमध्ये आपण काय करायचं, थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ह्या सगळ्या गाठी त्याच्या सगळ्या फोडून घ्यायच्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बेसन पीठ। असं हे बघा, असं चांगलं बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं। असं चांगलं मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर आता आपण मिक्सरचं भांडे घेतले। आता मिक्सरच्या भांड्यात आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेऊया। आपण बारीक करून घेऊया आणि हे बघा आता मी बारीक करून घेतलंय। हे असं बारीक करून घ्यायचं, जरा जास्त पण नाही बारीक करायचं। आणि नंतर आता आपण कांदा, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर आपण आता चिरून घेऊया बारीक बारीक। एक मी कांदा घेतलाय, लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आणि मिरची घेतल्या आणि कोथिंबीर घेतल्या आणि कढीपत्ता घेतलाय। आता हे चांगलं बारीक करून घेऊया चिरून। असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे। कोथिंबीर पण चिरून घ्यायची आणि तुम्ही एकदा अशी करून बघा। मेथी पिठलं 1 नंबर लागतं, मस्त लागतं। भाकरी सोबत तर 1 नंबर लागतं। तुम्ही नक्की एकदा असं मेथी पिठलं करून खावा, तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल। पुढे बघा मी कसं बनवतोय ते मेथीचं पिठलं। आता कढईमध्ये आपण शेंगदाणे चांगलं भाजून घेऊया। शेंगदाणे पण आपल्याला टाकायचं आहे, त्यासाठी आपण शेंगदाणे चांगलं भाजून घ्यायचं। असं शेंगदाणे चांगलं भाजून घ्यायचं। आता हे आपलं भाजले, आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। असं काढून घेतल्यानंतर आता आपण 2 पळी तेल टाकायचं। 2 पळी तेल टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली की आपण थोडंसं जिरं टाकलंय आणि कांदा आपण टाकलाय। आता कांदा चांगला भाजून घ्यायचा। हे बघा, असा चांगला कांदा भाजून घ्यायचा लाल होईस्तोपर्यंत। आणि लसूण आपण टाकायचा, लसूण पण चांगला भाजून घ्यायचा। कांदा, लसूण आणि मिरची मस्तपैकी अशी चांगली भाजून घ्यायची। भाजल्यानंतर आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकूया। आता चांगलं तडतडलं ना, मग आपण आता हे करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण थोडासा हिंग टाकायचा। हिंग टाकल्यानंतर आता आपण शेंगदाणे भाजलेलं ते आपल्याला असं मी मोठं मोठं असं चेचलंय शेंगदाणं। आता शेंगदाणे पण टाकायचं आणि चांगलं तेलामध्ये चांगलं शेंगदाणं भाजून घ्यायचं। आणि हे आपण मिरच्या आणि लसणाच्या आपण बारीक केलेलं मिक्सरला ते आपण टाकले। आता ते पण आपण चांगलं भाजून घ्यायचं तेलातच। हे बघा, असं चांगलं भाजून घ्यायचं। असं भाजल्यानंतर आता 1 चमचा आपण हळद टाकली। आता चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण आता मेथी टाकायची। चांगलं ह्या मसाल्यामध्ये आपल्याला शेंगदाण्यात आणि ती मेथी आपली चांगली एक वाफ काढून घ्यायची। हे बघा, अशी मी एक वाफ काढून घेतल्या आणि नंतर आपण ही बेसन पीठ टाकायचं ह्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। अगोदर बेसन पीठ टाकलं ना, मग गाठी होत्या। आता त्यासाठी मी बेसन पीठ आता असं करून टाकले, म्हणजे गाठी होत नाहीत आणि काय नाही, त्या एकदम चांगलं मस्त लागतं। बेसन पीठ आणि मेथीचं पिठलं 1 नंबर लागतं खायला। आणि आपण चवीनुसार मीठ टाकले। ह्याला काही वेळ लागत नाही जास्त शिजायला, कारण आपण मेथी चांगली वाफ देऊन घेतल्या, त्यामुळे जास्त काही करायची गरज नाही आपल्याला। आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकल्या।
आता एक चांगला आपल्याला मस्तपैकी थोड्या 5-10 मिनिटं आपण शिजवून घेऊया हे चांगलं. आणखीन मी थोडीशी कोथिंबीर टाकल्या. आणि हे बघा आपलं आता मेथी पिठलं तयार झाले. एकदा नक्की अशी रेसिपी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटेल की सारखी सारखी बनवून खावावी. आता बघा आपण डिशमध्ये काढूया. हे बघा किती छान दिसते आणि एक नंबर मस्त झाले, एकदम झणझणीत झाले. मस्तपैकी मेथीचं पिठलं आपलं तयार झाले. आणि त्याच्यासोबत आपण आता मक्याची भाकरी घेतल्या. मेथीचं पिठलं आणि मक्याची भाकरी आणि मस्त कांदा आपण ठेवायचा. असा कांदा फोडायचा आणि मस्तपैकी ठेवायचा आणि मस्तपैकी आपण आता खाऊन घ्यायचं. आणि तुम्हाला कसं वाटते बघा आपली रेसिपी. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.